हाय स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीतील 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हा लेसन बघणार आहोत. या ठिकाणी या पुस्तकामध्ये किंवा या लेसनमध्ये आपणाला स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं थोडक्यात माहिती दिलेली आहे. चला तर आपण हा लेसन बघूया, सुरुवात करूया. अ लिटल बिट अबाउट द बुक, या पुस्तकाच्या बद्दल थोडक्यात किंवा थोडंसं. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Anything I mentioned about the book, या पुस्तकाच्या बाबतीत जे काय मी मेन्शन करणार आहे ते कॅन बी मिस्टेकली अंडरस्टूड, कदाचित चुकून अंडरस्टूड होण्यासाठी स्पॉयलर्स किंवा यातील थोडक्यात ही अंडरस्टूड करण्यासाठी बिघडून जाईल यातील जे काय मी सांगणार आहे ते. सो आणि म्हणून आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स, आणि म्हणून आपण एक किंवा मी रायटर सांगतो की मी याच्यावर एक ग्लान्स किंवा एक नजर टाकून इन टू द बुक्स विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स, या पुस्तकामधील कोणताही प्रसंग और प्लॉट्स ऑफ द स्टोरी, आणि या पुस्तकामधील स्टोरी न सांगता एक आपण फक्त या पुस्तकावर नजर फिरवूया. म्हणून रायटर आर के नारायण आपणाला या पुस्तकावर नजर फिरवून फक्त सांगत आहेत. स्वामी इज अ मिस्chievous little kid about 10 years old and living in era where India was under the British rule. Like most kids that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. तर स्वामी नावाचे या पुस्तकामध्ये या लेसनमध्ये पात्र आहे. स्वामी इज अ मिस्chievous लिटल किड. स्वामी नावाचा हा मुलगा एक खोडकर असा वृत्तीचा आहे. अबाउट 10 इयर्स ओल्ड, 10 वर्षाचा आहे. अँड लिव्हिंग इन इरा, आणि तो त्या काळामध्ये राहतोय फेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल, की ज्यावेळी भारत देश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, या वयातील जशी इतर मुलं असतात तशा पद्धतीनेच स्वामी इज अ किड, तोही एक मुलगा होता. हु कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस, की जो एका जागी कधीच थांबत नव्हता. अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल, आणि त्याला निश्चितपणे शाळा आवडत नव्हती. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्स या विषयाचा त्याला तिटकारा होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्युटली मीन्स ॲब्सोल्यूट नाईटमेअर, आणि शाळा ही त्याची नाईटमेअर होती. म्हणजे या ठिकाणी अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, शाळा म्हणजे त्याचा एक भयंकर किंवा भयानक असा एक अनुभव होता. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर. ते काही असो, ही स्टोरी जी आहे ती स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग्स, म्हणजे काय घडलेलं आहे कुणाच्या बाबतीत, ऑफ धिस किड, या स्वामीच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ते त्याचा उलगडा याच्यामध्ये या पुस्तकामध्ये केलेला आहे. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, आणि तो नेहमीच अडचणीमध्ये कसा येतो या संदर्भाची माहिती यामध्ये दिलेली आहे. अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर, आणि नेहमीच त्याला त्याच्या वडिलांकडून मार मिळत असे, आणि तो मार कसा मिळतो किंवा तो अडचणीमध्ये कसा येतो या संदर्भाचा उलगडा या पुस्तकामध्ये केलेला आहे. स्वामी इज टॉकॅक्टिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी इज अ टॉकॅक्टिव्ह लिटल किड.
तो बोलण्यामध्ये हुशार होता किंवा नेहमी टॉक ऍक्टिव्ह होता, तो बोलत असे. अँड थिंग्स आणि विचार करत असे. दॅट इज हिज वे ऑफ अ फेसिंग लाईफ. तो जीवनाला कसा फेस करतोय, जीवनाला कसा तोंड देतोय याचा तो विचार करे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. त्याचबरोबर टॉकिंग हिमसेल्फ तो स्वतःशी बोलत असे. आउट ऑफ एव्हरीथिंग, सर्व गोष्टींबद्दल तो विचार करत असे आणि स्वतः विचार करत असे आणि स्वतः बोलत असे. बट ही डज लर्न द ट्रुथ द हार्श वे. आणि जे काय सत्य होतं ते सत्य त्याला नेहमीच एका हार्श मार्गाने म्हणजे एका भयंकर मार्गाने उलगडत असे किंवा समजत असे. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. आता as many teens back then, इतर लहान मुलांपद्धतीनेच all he wants to do, ते सर्व काही करत असे. काय काय तर प्ले अंडर द सन, सूर्यप्रकाशात खेळणे, कशाला पण लात मारणे, त्याचबरोबर क्लाइंब अ ट्री, झाडावर चढणे, ब्रेक समथिंग, काही पण फोडणे, तोडणे, मस्ती करणे, हॅरॅश समबडी, आणि कुणाला तरी विनाकारण त्रास देणे. अनलाइक किड्स टुडे, आताची मुलं तशी काही करत नाहीयेत. आता सध्याची मुलं ह्या जनरेशन मधली मुलं तसं काही करत नाहीत. कारण पहिली जी मुलं होती ती मैदानावरचे खेळ खेळत असे. आताची मुलं मैदानावरचे खेळ सुद्धा खेळत असताना दिसत नाहीयेत. This, in fact, was the life of typical boy growing up. जसं एखादा सामान्य मुलगा टिपिकल बॉय ग्रोविंग अप वाढत असतो, तसाच पद्धतीने स्वामी सुद्धा लहानाचा मोठा होत होता. This, in fact, was the life of a typical boy growing up, and in most parts of India still is. बघा, टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. आणि लहान मुलांच्या बाबतीत टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये तितकासा बदल झालेला नव्हता. वॉन्ट इज टू प्ले हॅव, आणि जे काय त्याला पाहिजे होतं ते टू प्ले हॅव टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. काही पण तोडफोड करणे, काही पण मज्जा मस्ती करणे, एखादी वस्तू डॅमेज करून टाकणे, अशा पद्धतीने त्याला त्याचं आयुष्य पाहिजे होतं. इन व्हॉट वेज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर. कोणत्या मार्गाने तो एक टिपिकल बॉय होता किंवा कोणत्या मार्गाने तो वाढत होता, असा या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. इन दिस रिगार्ड Narayan gets deeply into the working of Swami's 10 years old mind. आता या ठिकाणी जो नारायण आहे किंवा आर के नारायण हे रायटर आहेत, ते रायटर गेट्स डीपली इनटू वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. 10 वर्षाच्या त्या स्वामीचं मन जे काम करत आहे याच्यावर या ठिकाणी आर के नारायण हे डीपली बघत असे किंवा विचार करत असे. म्हणजेच एक्सप्लेनिंग एक्सक्युसाइटली how he think and what he perspective of the world is. म्हणजे एक्सप्लेन करत असताना एक्झिक्साइटली या ठिकाणी दिलेलं आहे इन अ प्लेझिंग मॅनर. म्हणजे उत्कृष्टपणे एखादी गोष्ट तो उत्कृष्टपणे कशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय आणि हाऊ ही थिंक्स, तो कसा विचार करतोय, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड, या जगाच्या बद्दल त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे, म्हणजे त्याचा दृष्टिकोन काय आहे, या ठिकाणी दिलेले आहे पर्स्पेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे जगाबद्दल दृष्टिकोन काय आहे याच्याबद्दल हे रायटर किंवा नारायण फार डीप मध्ये विचार करत होते. द रीडर डज फील लाईक स्वामी, आणि जे वाचन करत होते त्यांना स्वामी असल्यासारखंच वाटत असे. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर, आणि ह्या कॅरेक्टर बरोबर ते फारच अटॅच झालेले होते. ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस करत असताना ते अटॅच झालेले होते या कॅरेक्टर सोबतच. दॅट इज मॅजिक ऑफ नारायण, आणि हीच खरी गंमत आहे या रायटरची, या आर के नारायणची पुस्तकामधील हीच खरी गंमत आहे.
द रीडर डज फील लाईक स्वामी. जे वाचन करत होते या पुस्तकाचं त्या वाचन करणाऱ्यांना नेहमीच आपण स्वामी आहोत अशा पद्धतीने वाटत असे. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. आणि या कॅरेक्टर बद्दल किंवा या स्वामीबद्दल ते फारच जवळीक झालेले होते पुस्तक रीडिंग करत असताना. ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस, म्हणजे स्टोरी रीडिंग करत असताना, प्रोग्रेसिंग करत असताना हे सर्व वाचक लोक पूर्णपणे त्या कॅरेक्टरला अटॅच झालेले होते. आणि दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच खरी या नारायण किंवा आर के नारायण या रायटरची मॅजिक आहे किंवा जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literacy value even if it is a teen book. स्वामी अँड फ्रेंड हे पुस्तकाचं नाव आहे बाय आर के नारायण. आर के नारायण यांच्या पुस्तकाचं नाव इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीडिंग. हे फक्त इंटरेस्टिंग रीडिंग नाहीये. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, की आपण ते इंटरेस्टिंग आहे म्हणून अगदी टॉप टू बॉटम म्हणजे पाक वरच्यापासून खालच्यापर्यंत आपण एन्जॉय करत आहोत. परंतु फक्त इंटरेस्टिंग आणि एन्जॉयचं असे पुस्तक नाहीये. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट्स ऑफ लिटरसी व्हॅल्यू. वर्क ॲट्रिब्यूट्स, आता या ठिकाणी जे वर्क केलेलं आहे ते वर्क ॲट्रिब्यूट्स केलेलं आहे म्हणजे जपलेलं आहे काय. अ लॉट ऑफ लिटरसी, यामध्ये लिटरसी म्हणजे साहित्य जपून ठेवलेलं आहे. साहित्याची व्हॅल्यू मीन्स मूल्य होतं, ते मूल्य जपलेलं आहे. इवन इफ इट इज अ टीन बुक. स्वामी अँड फ्रेंड हे पुस्तक अगदी लहान मुलांसाठी जरी असलं तरी या पुस्तकामध्ये फक्त इंटरेस्ट नाहीये तर एन्जॉयमेंट पण नाहीये, तर या पुस्तकामध्ये त्याचं साहित्याची जी मूल्य आहेत ती मूल्य सुद्धा जपलेली आहेत. Swami and Friends is a good read for kids and teen alike. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड हे पुस्तक आहे, ते पुस्तक वाचण्यासाठी खूपच छान आहे. फॉर किड्स अँड टीन अलाइक, म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा आणि टीनेजर लोकांसाठी सुद्धा, म्हणजे तारुण्य म्हणजे टीनेजर्स म्हणजे थोडक्यात काय तर किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा हे पुस्तक वाचण्यासाठी खूपच छान आहे. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. म्हणजे also this book is widely used. अगदी मोठ्या प्रमाणात हे पुस्तक वापरण्यात पण आलेले आहे. इन द आसियन कॉन्टिनेंट, म्हणजे आसियन कॉन्टिनेंट म्हणजे आशिया महाद्वीप या ठिकाणी ॲज अ स्टडी, अभ्यास म्हणून, ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे पुस्तक अभ्यासण्यात आलेलं आहे. हू स्टडी लिटरेचर, की जी मुलं या लिटरेचरच्या किंवा साहित्याचा अभ्यास करतात अशी मुलं. ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल, म्हणजे शाळेमध्ये सुद्धा हे पुस्तक अभ्यासासाठी आहे की जी मुलं साहित्याचा अभ्यास करतात. दिस डज नॉट मीन दॅट, याचा अर्थ असा नव्हे दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर, म्हणजे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे, शाळेमध्ये आहे, याचा अर्थ असा नव्हे की यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रामर आहे किंवा व्याकरण आहे. अँड टेक्निकल जार्गन टेक्निकल जार्गन म्हणजे अगदी मोठं शब्द बंबाळा आहे असं पण नाहीये. ऍक्च्युली द ट्रथ, शाळेमध्ये शिकण्यासाठी हे पुस्तक आहे म्हणजे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात व्याकरण आहे किंवा शब्द जंजाळ, शब्द बंबाळ म्हणजे काय म्हणतात ते, भरपूर शब्दांचा साठा आहे असं काही नाही. ऍक्च्युली द ट्रथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस, उलट जे सत्य आहे ते सत्य पूर्णपणे या उलट आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल English. It is harder to imagine that it is work of such a literacy genuine like R.K. Narayan. या ठिकाणी स्वामी अँड फ्रेंड्स
इज रिटन इन सच अ सिंपल इंग्लिश. एका साध्या इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट, आणि हे कल्पना करणं फारच कठीण आहे, दॅट इट इज वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियन लाईक आर.के. नारायण. हे एका आर.के. नारायण या साहित्यिकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. ही कल्पना खरं तर करणं थोडस अवघडच आहे. म्हणजे एका साहित्यिकाने हे लिहिलंय हेच विशेष आहे. द इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. यामध्ये इंग्रजी वापरलेला आहे इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. अगदी साध्या साध्या पद्धतीने यामध्ये इंग्रजी वापरलेलं गेलं आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि कोणतेही ट्रबलिंग म्हणजे अडचणीचे किंवा असे क्रिटिकल वर्ड्स असे यामध्ये यूज केलेले नाहीयेत, की लहान मुलांना समजेल अशा पद्धतीनेच या पुस्तकामध्ये शब्द यूज केलेले आहेत. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि यामध्ये जे शब्द आणि सेंटेन्सेस यूज केलेले आहेत ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स, ते भर घालतात टू बी द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. या पुस्तकाच्या अधिक सोप्या पद्धतीने असण्यासाठी किंवा हे पुस्तक अधिक सोप्या पद्धतीने होण्यासाठी या पुस्तकामधील जे सेंटेन्स आणि शॉर्ट वर्ड्स आहेत हे अधिकच भर घालत आहेत. It mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. आता या ठिकाणी आर.के. नारायण यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते स्वामी आणि फ्रेंड्स. इट इज मेन्शन्ड इन अ डिस्क्रिप्शन. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन म्हणजे याच्यामध्ये भरपूर असा उल्लेख केला गेलेला आहे दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवस 10 years ओल्ड इंडियन बॉय. एका 10 वर्षाच्या भारतीय मुलाच्या खोडकर अशा वृत्ती यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अँड सम पॅरेंट्स मे बी कॉन्कर्ड. काही पॅरेंट्स तक्रारही करू शकतात अबाउट द इन्फ्लुएन्स धिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिच्युअर चिल्ड्रन. की ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी some parents may be concerned about the influence this will have on their already mature children. काही पॅरेंट्स असंही मत असेल किंवा तक्रार असेल की त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी खोडकर अशी मुलं आहेत आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तक अजूनच त्यांच्यामध्ये खोडकर वृत्ती जास्तच करू शकते असं काही पालकांचं मत आहे. बट द बुक इज ॲज सच दॅट इट encompasses the mischief of the kid, but the book is such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. पण या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थाने दॅट इज इनकम्पासेस पूर्णपणे समावेश करण्यात आलेला आहे. कशाचा इनकम्पासेस दिले इथं काय सर्कल्स अराउंड, म्हणजे यामध्ये पूर्णपणे असा समावेश करण्यात आलेला आहे की मिस्चिफ ऑफ द किड या मुलांची खोडकर वृत्ती आहे ती खोडकर वृत्ती इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस. ही इतकी हार्मलेस आहे की त्यांची खोडकर वृत्ती अशी मेन्शन यामध्ये केलेली आहे की ती जास्त हार्मलेस नाहीये किंवा असे इतरांना वाईट परिणाम होईल अशी नाही. अँड प्युअर आणि शुद्ध अशी त्यांची खोडकर वृत्ती आहे इन हिज पर्स्पेक्टिव्ह. त्यांची खोडकर वृत्ती आहे ती खोडकर वृत्ती फारच प्युअर आहे असं या ठिकाणी रायटर सांगतात. ऑल्सो ॲडमिस्ट ऑल अँड मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हू ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि याच्यामध्ये ॲडमिस्ट ऑल मिस्चिफ अँड नॉटीनेस आणि त्यांचा जो मिस्चिफ आहे किंवा नॉटीनेस आहे वी ॲक्च्युअली फाइंड आपल्याला आढळतं दॅट याच्यामध्ये आढळतं, परंतु तरी सुद्धा स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. अगदीच खूपच प्रेमळ आणि टेंडर किड आहे किंवा लहान बाळ आहे तो स्वामी आहे. हू ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह आणि तो फारच संवेदनशील आहे असं या रायटरने यामध्ये मेन्शन केलेलं आहे.
It is also known uh, yes, it is also known fact that mischievous kids are not most sensitive. म्हणजे या ठिकाणी असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे की दॅट मिस्चिवस म्हणजे खोडकर चिल्ड्रन्स जे असतात, खोडकर वृत्तीची जी मुलं असतात, आर द मोस्ट सेन्सिटिव्ह, ते फारच संवेदनक्षम असतात असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि ती मुलं खोडकर वृत्तीची मुलं, त्याचबरोबर ते संवेदनशील अशी मुलं असतात, ती आपल्या सर्वांना किंवा लोकांना फारच आवडत असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि या ठिकाणी आर के नारायण यांनी एक खूप चांगला असा जॉब केलेला आहे, किंवा आपल्याला ही माहिती आहे ती समजावून सांगण्यासाठी खूपच चांगलं काम केलेलं आहे. पुढं So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. आणि म्हणून शेवटी इट कॅन बी कन्क्लुजन शेवटी इट कॅन बी सेड असं म्हटलं जातं की दॅट धिस बुक इज अ व्हेरी गुड मीन्स गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सर्व वयोगटातील मुलांना हे पुस्तक वाचण्यासाठी खूपच चांगलं आहे किंवा बेस्ट आहे. हु मेनी जस्ट एन्जॉय हु मे जस्ट एन्जॉय, की जे फक्त एन्जॉय करणार आहेत अ गुड रीड, और हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, की ज्यांना फक्त एन्जॉय करायचे अशा मुलांना, किंवा ज्यांना फक्त त्यांच्या इंग्लिश स्किल किंवा इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करायची आहे, इंग्रजी या विषयाचं कौशल्य वाढवायचं आहे, अशा लोकांना सुद्धा हे पुस्तक खूप छान आहे. अबाउट द ऑथर. About the author. The author, Swami and Friends. एक minute. The author of Swami and Friends is India's one of the greatest author of all time, R.K. Narayan. या स्वामी आणि फ्रेंड्सचे ऑथर आहेत ते इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर. या भारतामधील फारच मोठे असे आणि नेहमीच्या काळामध्ये गाजलेले असे हे आर के नारायण असे एक ऑथर आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लायब्ररीज. आर के नारायण हे फार मोठी अशी व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्ती आहे, फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी म्हणजे फार मोठमोठ्या आणि महत्वाच्या अशा साहित्याचे काम करणारी ती एक फार मोठी जबाबदार अशी व्यक्ती आहे. इन इंडिया हॅज इवर प्रोड्युस्ड, म्हणजे भारताने ज्या आतापर्यंत साहित्य त्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे त्यामधील ती एक आउटस्टँडिंग अशी एक जबाबदार अशी व्यक्ती आहे. अँड धिस बुक इज अ पार्टिक्युलर कॅप्चर्स इन इसेन्स ऑफ इंडिया. आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे पार्टिक्युलर कॅप्चर म्हणजे ते पार्टिक्युलर कॅप्चर करतं किंवा पकडतं द इसेन्स मीन्स स्पिरिट, सार ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे पुस्तक आहे ते एक सार कॅप्चर करत आहे किंवा कॅच घेत आहे किंवा समजत आहे ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड. म्हणजे अंडर ब्रिटिश रूल मध्ये एका लहान मुलाचं टीनेज किडचं एक माइंड कसं असतं किंवा त्याचं आयुष्य कसं असतं याचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. ऑदर ग्रेट वर्क बाय आर के नारायण इन्क्लूड. आणि अजून आर के नारायण यांची काही महत्वाची अशी पुस्तकं किंवा इतर काम पण यामध्ये मेन्शन केलेलं आहे. मालगुडी डेज, द गाइड, द पेंटर ऑफ सायन्स and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, shortened modern prose version of Indian epic. म्हणजे हे पुस्तकांची नावं आहेत. मालगुडी डेज, त्याचबरोबर द गाइड, त्याचबरोबर द पेंटर ऑफ सायन्स,
त्याचबरोबर अजून मेनी मोर लिटररी वर्क्स आणि भरपूर अशी साहित्याची कामं त्यांनी केलेली आहे. सच ॲज द रामायणा, हे रामायण सुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे आहे. अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन द इंडियन इपिक, म्हणजे भारतीय इपिक आहे त्याचं एक शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज तयार केलेलं आहे. म्हणजे अति संक्षिप्तता संक्षिप्त बुक असं त्यांनी तयार केलेलं आहे, म्हणजे महाभारत याचं सुद्धा आणि रामायण याचं सुद्धा. सो गो टेक अ लुक ॲट देम, बघा, जावा बघा, इफ यू आर इंटरेस्टेड. आणि जर ही पुस्तकं जर तुम्हाला वाचायची असतील, बघायची असतील, पाहायची असतील तर तुम्ही ही पुस्तकं निश्चितपणे पाहू शकता. ओके, अशा पद्धतीने या आर के नारायण यांनी स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाबद्दल थोडासा सार किंवा थोडीशी नजर यावर टाकलेली आहे, म्हणजे पुस्तकाची थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेली आहे. नाव वी हॅव टू स्टॉप हिअर.